हॅलो फ्रेंड्स, कोमल कुक्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज घेऊन येत आहे मार्केटसारखा मऊ आणि जाळीदार असा ढोकळा। खूप सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती मऊ झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य पाहूया। 1 कप बेसन, 4 चमचे रवा, रोजच्या वापरातला चमचा असतो तो, साखर 2 चमचे, तेल 2 चमचे घेतलेले आहे पण 1 चमचाच वापरायचे, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, इनो फ्रूट सॉल्ट 1 पॅकेट। मेजरमेंट हे खूप परफेक्ट आहे, अशाच मेजरमेंटने करायचं आहे। पाणी आवश्यकतेनुसार टाकणार आहे। आता एका बाउल मध्ये हे सगळं काढून घेऊया। बेसन तुम्ही तुमच्या कुठल्याही कपने किंवा वाटीने मेजरमेंट करू शकता। यानंतर मी गरा टाकलाय आणि पाण्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। नंतर साखर 1 चमचा टाकली, नंतर लिंबाचा रस सगळा टाकलाय, अर्धा लिंबू घेतलाय मी इथं, जो पूर्ण रस काढलेला, आणि व्यवस्थित 1-2 मिनिटे चांगलं हलवून घ्यायचंय। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि 15 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण गॅसवर कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकून ते स्टीम व्हायला ठेवूया। आता 15 मिनिटे झाल्यानंतर पीठ थोडंसं फुललं आहे, व्हिडिओत बघू शकता। बॅटरची कन्सिस्टन्सी यात दाखवल्याप्रमाणेच ठेवायची आहे। आता बाकीचे साहित्य टाकून घेऊया। मीठ, हळद थोडीशी टाकायची, मीठ चवीनुसार। हे व्यवस्थित फेटायचे, जितकं तुम्ही चांगलं फेटाल तितकं मऊ होईल ढोकळा तुमचा। तेल 1च चमचा घ्यायचंय। तेल टाकून झाल्यानंतर मी लगेच टीन घेते आणि टीनला ग्रीस करून घेते। इनो फ्रूट सॉल्ट टाकण्या अगोदर टीन रेडी ठेवावा। इथे साखर टाकते मी, यानंतर इनो टाकते, यावर 1 चमचा पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे इनो। अशा पद्धतीने फर्मेंट झाल्यावर हे टीन मध्ये काढायचंय। अशा पद्धतीने मी टीन मध्ये काढला आहे बॅटर। टीन माझा थोडासा मोठा झालेला आहे, तुम्ही लहान घेऊ शकता टीन। पाणी उकळायला ठेवलेलं, आता गॅस बारीक करून मी हे टीन ठेवते आणि व्यवस्थित झाकून ठेवायचंय, जेणेकरून वाफ जाणार नाही। मी अशा पद्धतीने ठेवते। 20 मिनिटं ठेवायचंय कंटिन्यू, आणि मीडियम गॅसवर ठेवायचंय। आता एका साईडला आपण फोडणीची तयारी करू। एका पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यात मोहरी टाकली आहे, यानंतर 3 ते 4 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत, कढीपत्ता, खोबरं, तीळ आणि कोथिंबीर। फोडणी तयार झालेली आहे। 20 मिनिटांनंतर हा ढोकळा माझा तयार झालाय। टीन मोठा असल्यामुळे ढोकळा पसरून झालेला आहे।
गार व्हायला ठेवलेला एक 5 ते 10 मिनिटं. गार झाल्यानंतर मी अशा पद्धतीने पीसेस कट केलेले आहेत आणि त्यावर पाणी टाकते चमच्याने. यानंतर फोडणी टाकते. ती फोडणी व्यवस्थित पसरवून घ्यायची. आता हा ढोकळा तयार आहे. मार्केट सारखा सॉफ्ट आणि स्पंजी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की करून बघा. तुमचा ढोकळा खूप सॉफ्ट होईल. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.